जूनमध्ये काहीतरी कर्जमाफीच्या संदर्भात सरकार विचार करत होतं, तर त्या अनुषंगाने काही प्लॅनिंग आपण ऑलरेडी केली? आम्ही कर्जमाफी जी आहे ती निश्चितपणे करणार आहोत. त्या संदर्भातली आमची कमिटी आता काम करते आहे. ही कर्जमाफीचे कंटूर्स काय असले पाहिजे. बघा, सगळ्या कर्जमाफीमध्ये फायनली आमच्या लक्षात येतं की शेतकऱ्याला किती फायदा झाला माहिती नाही, पण बँकांना फायदा जास्त होतो. त्यामुळे शेतकऱ्याला फायदा कसा देता येईल, त्याला त्या दुष्टचक्रातनं काही काळ तरी बाहेर कसं काढता येईल याचा आपल्याला विचार करावा लागेल. म्हणून आपल्याला कशा पद्धतीनं कर्जमाफी करायची याच्या संदर्भातली कमिटी काम करते. सरकार काही काळापासून कर्जमाफीबाबत गंभीर विचार करत होती आणि त्या संदर्भात काही प्राथमिक नियोजनही सुरू होते. आता सरकारने स्पष्ट भूमिका घेतली आहे की कर्जमाफी केली जाणारच आहे. व्हिडिओ सुरू करण्याअगोदर सर्व शेतकरी बांधवांना हात जोडून विनंती, हे चॅनलवर जर नवीन असाल तर कर्जमाफीच्या संदर्भात माहिती मिळवण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला रोज अपडेट भेटत राहील. आणि डिस्क्रिप्शनमध्ये वेबसाईटची लिंक भेटेल, त्याच्यावर क्लिक करून जा. तुम्हाला आमचे नवीन आर्टिकल भेटत राहतील, ज्यांच्यामध्ये लाडकी बहीण योजना, नमो शेतकरी योजना, PM किसान योजना आणि कर्जमाफी योजनेसंदर्भात आर्टिकल पाहायला मिळतील, ज्यांना तुम्ही सविस्तर वाचू शकता. तर चला आता वळूया शेतकरी कर्जमाफीकडे. शेतकरी आंदोलनानंतर दिलेल्या मुदतीनंतर ही पहिलीच वेळ आहे की सरकारने कर्जमाफीवर इतक्या स्पष्ट शब्दात भाष्य केले आहे. त्यांनी सांगितले की कर्जमाफी ठराविक शेतकऱ्यांसाठीच असणार आहे. आता हा प्रश्न उभा राहतो की त्या ठराविक यादीमध्ये कोण असेल. या मुलाखतीतील मुद्द्यांवर नजर टाकली तर सर्वप्रथम त्यांनी सांगितले की कर्जमाफी सरकार करणारच. दुसरा मुद्दा असा की कर्जमाफीमुळे शेतकऱ्यांपेक्षा बँकांनाच अधिक फायदा होतो. तिसरा मुद्दा म्हणजे शेतकऱ्यांना कर्जाच्या दुष्टचक्रातून कसे बाहेर काढता येईल यावर राज्याला विचार करावा लागेल. पुढचा मुद्दा असा की कर्जमाफी कोणत्या पद्धतीने करावी यावर समिती काम करत आहे. 2017 आणि 2020 मध्ये कर्जमाफी केली गेली होती, पण त्यानंतर पुन्हा कर्जमाफीची गरज निर्माण होणे म्हणजे कुठेतरी यंत्रणेमध्ये गंभीर त्रुटी आहेत हे स्पष्ट होते. पुढचा मुद्दा असा मांडला गेला की कर्जमाफी फक्त त्यांनाच मिळाली पाहिजे ज्यांना तिची खरी गरज आहे. या सर्व वक्तव्यांमधला सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे सरकारने आता स्पष्ट सांगितले आहे की सर्वांसाठी सरसकट कर्जमाफी होणार नाही. निव्वळ आणि पूर्णपणे शेतीवर अवलंबून असलेले, शेती सोडून इतर कोणताही उत्पन्नाचा स्रोत नसलेले, अल्पभूधारक किंवा सीमांत शेतकरी ज्यांच्यावर खरंच कर्जाचे ओझे आहे, अशा शेतकऱ्यांना मदत देण्याचा विचार आहे. अनेक मंत्री या विषयावर बोलत असली तरी प्रत्यक्षात हे प्रकरण सहकार विभागाचे आहे, पण त्या विभागाकडून मात्र कोणतीही स्पष्ट प्रतिक्रिया आलेली नाही. जिथे मंत्र्यांनी भूमिका घ्यायला हवी तिथे शांतता दिसते आणि अनेक निर्णयांमध्ये मुख्यमंत्र्यांचा जास्त प्रभाव जाणवतो. जर 2017 आणि 2020च्या धर्तीवर मोठी कर्जमाफी करायची असेल तर प्रचंड निधी लागतो. पण सध्या राज्याची आर्थिक स्थिती कमकुवत आहे, त्यामुळे कर्जमाफीची योजना रोजगार हमी किंवा घरकुल योजनेप्रमाणे टप्प्याटप्प्याने आणण्याचा विचार सरकार करत आहे. अशाने एकदम मोठा निधी उभारण्याची गरज नाही आणि सरकारला कर्ज वाढवण्याची वेळही येणार नाही. सरकार म्हणते की कर्जमाफी केलेली दाखवता येते आणि आधी दिलेल्या आश्वासनांचे ओझेही हलके करता येते, पण शेतकरी सांगतो की चुकीच्या धोरणांमुळे उत्पन्न घसरले आणि त्यामुळे कर्ज वाढले. त्यामुळे हे ओझे शेतकऱ्यांचे नसून सरकारच्या धोरणांचे परिणाम आहेत. यावर्षीचे ओले दुष्काळ, गारपीट आणि निसर्गाने केलेली हानी पाहता सरसकट आधार देणे आवश्यक आहे. जर उठवायचे असेल तर पायाभूत मदत हवीच. योजना पुनर्गठनाच्या नावाखाली 1-2 वर्ष स्थगित करणे म्हणजे शेतकऱ्यांना मदत नाही तर फक्त वेळकाढूपणा आहे. सरकार जाणीवपूर्वक नियम आखत आहे, ज्यामध्ये शक्य तितक्या शेतकऱ्यांना पात्रतेबाहेर ठेवले जाईल असे दिसते. कारण शेतकरी चळवळी कमकुवत आहेत, एकजूट नाही आणि या परिस्थितीचा सगळेच लोक फायदा घेत आहेत. विरोधात असलेली माणसे सुद्धा या विषयावर शब्द काढायला तयार नाहीत. शेतकऱ्यांनी आता जागं व्हायला हवं. आपल्या हक्कांसाठी आवाज उठवणाऱ्यांच्या मागे उभं राहणं गरजेचे आहे. प्रत्येकाला लढता येत नाही, पण लढणाऱ्यांच्या पाठीशी उभं राहणं ही किमान जबाबदारी आहे. शेतकरी चळवळ जिवंत ठेवणं आजच्या काळाची गरज आहे. एक स्वतंत्र, निष्पक्ष, मजबूत आंदोलन उभं राहिलं तरच परिस्थिती बदलू शकते. तुमचे विचार काय आहेत ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आणखी व्हिडिओ पाहायचे असतील तर चॅनलला साथ द्या आणि पुढील व्हिडिओत भेटूया. धन्यवाद.